वांछा कल्पतरो त्रिनंदित विनंदित व्याघ्रांबरधारी प्रभू शिव शंकराची प्रतिमांगमय मूर्ती श्री शिव महापुराण कथा गेल्या 4 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवंताची गोड पवित्र अविड असणारी ही श्री शिव महापुराण कथा। काल आपण भगवान शंकराचे सुंदर असे 2 विवाह झालेले बघितले। किती झाले? पहिले बायकोचं नाव काय? आणि दुसऱ्या काल कोणाचं लग्न लागलं? मग बोलू मा महेश्वर भगवान की जय। सुंदर असं काल माझ्या शंकर बाबाचा दुसरा विवाह जगदंबा पार्वती माते सोबत झाला। आणि पार्वती मातेचं पाणीग्रहण करून भगवान शंकर पार्वती मातेला आपल्या कैलास पर्वतावर घेऊन आलेले आहे। आणि सुंदर अशा भगवान शंकराच्या गृहस्थ आश्रमाला सुरुवात झाली। तर जगाचा संसार जो सुधारणार आहे त्याचा संसार त्या ठिकाणी काय बघायचं आहे की नाही, म्हणून त्या ठिकाणी सुंदर अशा कैलास पर्वतावर जगदंबेचं आगमन झालं। आणि तिथं रोज रामायण कथा होत असते। मी तुम्हाला काल सांगितलं। आज ज्या सतीचं काल आसन उजव्या बाजूला टाकलं होतं ती पार्वती माता आज भगवान शंकराच्या दर्शनाला गेली। आणि भगवान शंकराचं दर्शन घेऊन बसायच्या वेळेस भगवान शंकराने ते आसन उचललं आणि डाव्या बाजूला टाकलं। आज जगदंबेचा स्वीकार कोणी केला? भगवान शंकराने केला। बोली शंकर भगवान की जय। आज पार्वती मातेचा स्वीकार भगवान शंकराने केला। आणि पूर्व जन्माची स्मृती पार्वती मातेला झाली। आणि पार्वतीने सांगितलं, महाराज मागच्या जन्मामध्ये मी तुमच्या सोबत रामायण ऐकायला आले पण ऐकलं नाही, म्हणून आता ऊचे हु रघुपती कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा। मला आता तुम्ही त्या ठिकाणी सुंदर अशी रामकथा सांगा आणि सगळ्या जगाला पावन करणारी ती गंगा आहे। बघा, गंगेमध्ये गेलं तर गंगा फक्त शरीराला धुत असते। गंगा फक्त शरीराला धुत असते। आता जगात सगळे लोक सध्या कुठं चाललेले? तीर्थराज प्रयागाच्या दर्शनाला। जगातल्या सगळ्या तीर्थांचा तो राजा आहे। जसं सगळे सरपंचापासून तर खासदारापर्यंत सगळ्यांचा मालक कोण असतो? पंतप्रधान।